विठ्ठलाने महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती आम्हाला द्यावी असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले। देवाने महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती आम्हाला द्यावी, सन्मार्गाने चालण्याची शक्ती द्यावी, सगळ्यांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर होणार, कोणाचेही नुकसान होणार नाही, योग्य पुनर्वसन करणार। जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांशी चर्चा केली आहे, कुणालाही उद्ध्वस्त न करता कॉरिडॉर प्रकल्प राबवणार। पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत। कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही। तो दुकानदार असो, तो घर मालक असो, तो सामान्य माणूस असो, कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत। त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे। अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंका देखील दूर केल्या आहेत। पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत। आणि मी आपल्या माध्यमातून पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक, भाविक, दुकानदार, व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार। मी विठ्ठलाला शेतकऱ्यांचे कल्याण मागितले आहे, यामध्ये सर्व काही आले। विरोधकांनी सुबुद्धीने चालावे, विजय उत्सवाला रुदालीचे स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला राजकीय उत्तर द्यायचे नाही। ड्रोनच्या माध्यमातून वारकरी मोजण्यात आले, AI चा वापर यावेळी वारीत केला गेला। शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठलचरणी प्रार्थना केली। आनंदाचा दिवस आहे, कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही। त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही। मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील, SP असतील, आपले कार्यकारी अधिकारी असतील, ZPचे सगळं प्रशासन जे आहे हे 24/7 या नियोजनामध्ये होतं। आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्यात ड्रोनच्या माध्यमातून ॲक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेवढा हेड काउंट देखील आपल्याला प्राप्त होतो आहे। AI चा उपयोग चाललेला आहे। त्यामुळे आपली मूळ तत्त्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं, नवीन व्यवस्था आणायच्या, नवीन पद्धती आणायच्या, अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार। वारीसाठी सर्व यंत्रणांना बळकट करणार, या वारीत स्वच्छता सर्वत्र दिसून आली, याचा आनंद आहे। मला पहिल्यांदा तर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे, कारण सगळ्यांनी मला यावेळेस सांगितलं की प्रचंड स्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळाली। खूप चांगल्या प्रकारे सगळं वातावरण, स्वच्छ वातावरण पाहायला मिळालं, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मंदिर सरकारीकरणाच्या विरोधाची विश्व हिंदू परिषदेचे देखील भूमिका। मंदिर भक्तांच्या हातात असावं, पण ज्या ठिकाणी कारभार मोठा असतो तिथे कायदा करावा लागतो। वारीत कुणालाही येण्याची परवानगी आहे, पण येताना देवाच्या भक्तीने इथे या। आपला अजेंडा चालवण्यासाठी कोणी येत असेल तर चालणार नाही। मी एवढंच सांगेन, वारीमध्ये कोणालाही येण्याची परवानगी आहे, कोणालाच परवानगी घ्यावी लागत नाही। ज्याला पाहिजे त्याला वारीत येता येतं, पण वारीत येत असताना पांडुरंगाच्या भक्तीनं या ठिकाणी या, विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावून या ठिकाणी या। कुठल्याही प्रकारे आपला अजेंडा चालवण्याकरता जर कोणी येत असेल तर ते चुकीचं आहे। बाकी या संदर्भात यापेक्षा अधिक मी बोलणार नाही। ज्यांना ज्यांना दुर्बुद्धी सुचली त्यांचे काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे। त्यामुळे विठुरायांनी सर्वांना सुबुद्धी द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याचे बळ द्यावे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावलाय। आपण सन्मार्गाने चालावं, आपण सुबुद्धीने चालावं। आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच, आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे। आषाढी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला।
मी विठ्ठलाला शेतकऱ्यांचे कल्याणच मागितले आहे, त्यामध्ये सर्व काही आले, असे उत्तर त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर दिले.